एवरी मेडिसिन लाईफ केअर हॉस्पिटल मालेगाव. मी आता काही एक नवीन टॉपिकवर एक चर्चा किंवा काही माहिती तुमच्यासमोर मांडतो. हे नवीन जे वेट लॉस किंवा वजन कमी करण्याचे आणि डायबिटीसचे जे औषधं जे आलेले आहे, त्यातलं पहिलं औषध जे आलं होतं ते ओझेम्पिक नावाने एक स्वीडनची कंपनी होती नोवो, त्यांनी इंट्रोड्यूस केलं होतं. सुरुवातीला ते खूप खपलं अमेरिकेमध्ये किंवा भारतामध्ये पण सुद्धा जे श्रीमंत किंवा सेलिब्रिटीज ह्या लोकांनी ते खूप वापरलं. पण त्याच्यानंतर इलाय लिहिलेली एक कंपनी आहे, ती अमेरिकन कंपनी आहे, त्यांनी मोहनजारो म्हणून एक इंजेक्शन बाजारात आणलं. तर ओझेम्पिकमध्ये सेमॅग्लुटाईड म्हणून औषध असतं आणि मोहनजारोमध्ये टॅरेझेपेटाईड म्हणून एक औषध असतं. आता ओझेम्पिक किंवा सेमॅग्लुटाईड हे फक्त GLP-1 रिसेप्टर जे आपलं भूक मंदावण्याचं काम करतं, त्याला ते पुश करतं किंवा त्याला ते बढावा देतं, त्याच्यामुळे आपली भूक अजून कमी होते. त्याचबरोबर मोहनजारो हे 2 ठिकाणी काम करतं, एक GIP रिसेप्टर आणि एक परत GLP-1 रिसेप्टर. GIP रिसेप्टर म्हणजे ग्लुकोज रिलेटेड इन्सुलिनोट्रॉपिक ड्रग्स. हे दोन्ही इंजेक्शन भारतामध्ये आता ओझेम्पिक तर अवेलेबल आहेच आहे, त्याच काही आपल्या भारतीय कंपन्यांमध्ये त्यांनी चालू केलेले आहेत, पण त्या पहिल्या ट्रायलमध्येच ते फेल झालेले आहेत बऱ्याचशा गोष्टी. म्हणजे आपली अवस्था अशी आहे की आपण कॉपी पण धड नीट करू शकत नाही. आता युजली HbA1c लेवल तुम्हाला माहिती असेल की मागच्या 3 महिन्याचा रेकॉर्ड आपलं असतं. त्यात ओझेम्पिकने ते 1.5 to 2% HbA1c कमी करतं आणि जवळपास वेट लॉस जो असतो डायबिटिक पेशंटमध्ये तो 6 ते 10 किलोपर्यंत ॲव्हरेज हा कमी करतं. तर मोहनजारो हे जवळपास 2.5% HbA1c कमी करतं आणि वेट लॉस जवळपास 10 ते 15 किलोपर्यंत ॲव्हरेजमध्ये होतो. म्हणजे जवळपास एक 15% बॉडी वेट रिडक्शन म्हणजे वजन कमी होणं हे ओझेम्पिकने होतं, तर 20 to 25% वजन कमी होणं हे मोहनजारोमध्ये होतं. हे काम काय करतात, तर जी आपली भूक लागण्याची जी प्रक्रिया असते ती मंदावतात. आपल्याकडे मेंदूमध्ये एक सॅटिटी सेंटर असतं, त्याच्यावर हे रिसेप्टर जे ॲक्ट करतात ते त्याला पुश करतात. ॲक्च्युली सप्रेशनमुळे थोडेसे काही गंभीर परिणाम पण होऊ शकतात, त्याच्याबद्दल मी बोलतोच. पण आता महत्त्वाचं म्हणजे हे कुठल्याही तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय चालू करू नये. कुठेतरी गुगलमध्ये किंवा ChatGPTमध्ये वाचून याचा उपयोग करू नये, कारण याच्यामध्ये काही काही गोष्टी आपल्याला टाळाव्या लागतात. एकतर वयाच्या 55 वर्षाच्या वर वयाच्या माणसांना, इस्मांना आपण हे देऊ शकत नाही. आणि काही जणांना किडनीचे आजार असतात, थायरॉईडचे आजार असतात, त्याच्यामध्ये पण आपण हे देत नाहीत युजली. आणि एक मिडलरी कार्सिनोमा थायरॉईडचा असतो, त्याच्यामध्ये देऊ शकत नाही. ॲक्च्युली तो आपल्याकडे फार रेअर असतो, म्हणजे फार कॉमन नाही आहे. आता ह्याच्यामध्ये एक अजून चांगली बाब ही आहे की आता काही स्टडीज जे रिलीज झालेले आहेत त्या ह्याच्यामध्ये हृदयाची जी कार्यक्षमता आहे किंवा ब्लॉकेज वगैरे ज्या गोष्टी असतात ते ह्या दोन्ही औषधांनी कमी होतात. म्हणजे डायबिटीस कंट्रोल, परत वेट लॉस म्हणजे वजन कमी होणं आणि हृदयाचं जे आहे त्याची पण हेल्थ ते चांगली मेंटेन करू शकतात. आता याच्यामध्ये किडनीच्या पेशंटमध्ये तुम्हाला आधीच सांगितलं त्याप्रमाणे देता येत नाही आणि किडनीचा त्रास हे इंजेक्शन घेतल्यावर काही लोकांना होऊ शकतो. त्याच्याकरता भरपूर पाणी पिणं फार आवश्यक आहे, कारण हे जे औषधं असतात हे अंगातलं पाणी कमी करतात, डिहायड्रेशन होतं. मगाशी सांगितल्याप्रमाणे मोहनजारो हे जास्त इफेक्टिव्ह आहे, जास्त परिणामकारक आहे सेमीग्लुटाईडपेक्षा किंवा ओझेम्पिकपेक्षा. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे इंजेक्शन चालू करण्याच्या आधी आपल्याला काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं मगाशी सांगितल्याप्रमाणे तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. कुणी स्वतःच्या नॉलेजवर विश्वास ठेवून ह्या औषधांच्या नादी लागायचं नाही, कारण त्याची साईड इफेक्ट्स खूप होऊ शकतात. तर आता पहिल्यांदा आपण साईड इफेक्टमध्ये यात साईड इफेक्ट दोघांच्या जवळपास सारखीच आहे. थोडंसं म्हणजे वॉमिटिंग होऊ शकतं, मळमळ होऊ शकते, काही जणांना डायरिया होतो, काही जणांना कॉन्स्टिपेशन होतं. ह्या
कॉमन दोन्ही ह्याच्या इंजेक्शनमध्ये होतं. पण काही जणांना होतं, काही जणांना होत नाही. शेवटी काय होतं ते म्हणजे आपलं जे अन्न असतं ते जठरामध्ये ते जास्त वेळ ते टिकून ठेवतात, पुढे जात नाही. त्याच्यामुळं आपल्याला तशी पण भूक कमी लागते. म्हणजे जे सॅटिटी सेंटर किंवा भूक बांधवण्याचं जे मेंदूमध्ये जे कार्य असतं ते पण ते स्टिम्युलेट करतात किंवा ते त्याला पुश करतात. ॲक्च्युली याच्यामध्ये दोन गोष्टी काळजी घेणं फार आवश्यक आहे. इंजेक्शन चालू केल्यानंतर भरपूर पाणी पिणं हे फार महत्त्वाचं आहे. किडनीची वेळोवेळी लिव्हरची म्हणजे जी तपासणी आहे ही करणं पण आवश्यक असतं. त्याचबरोबर इन्सुलिन लेवल किंवा साध्या गोष्टी म्हणजे आपण ब्लड शुगर लेवल हे पण आपण वारंवार करणं आपल्याला गरजेचं असतं. कारण मोहनजारो हे इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी म्हणजे इन्सुलिनची कार्यक्षमता वाढवतं. आणि त्या याच्यामुळे की कधीकधी नॉन डायबेटिक पेशंटने जर घेतलं तर साखर कमी होण्याची शक्यताही असते. त्याच्यामुळे नॉन डायबेटिक पेशंटसाठी आपल्याला थोडासा ॲडवाईस तर द्यावाच लागतो की पूर्ण साखर बंद न करणं किंवा अशा गोष्टी न करणं. कारण युजली ओबेसिटीसाठी आपल्याला साखर बंद करणं तर आवश्यकच असतं. परंतु एवढं पण कमी नाही व्हायला पाहिजे. जर इंजेक्शन तुम्ही चालू केले तर वेट लॉस करण्यासाठी तुम्हाला साखर कमी खावंच लागणार आहे. आणि दुसरं ऑइली पदार्थ खाऊ शकता नाहीत, तुम्ही खायचे नसतात. त्यापेक्षा म्हणजे अनेक दुसरी गोष्ट जे रोज अल्कोहोल घेतात किंवा आठवड्यातनं एकदा दोनदा तरी विस्की जर घेत आहे किंवा तर त्या ह्याच्यामध्ये हे इतकं परिणामकारक होऊ शकत नाही. आणि दुसरी गोष्ट याचा साईड इफेक्ट खूप जास्त होऊ शकतो लिव्हरवर, पॅनक्रियाजवर म्हणजे स्वादुपिंडावर आणि किडनीवर. त्याच्यामुळे शक्यतो म्हणजे ड्रिंक्स किंवा दारू न पिणाऱ्या लोकांनाच आपण हे जास्त यूज करतो किंवा मी स्वतः त्यांनाच प्रिफर करतो. दुसरी गोष्ट फक्त इंजेक्शन घेऊन काम नाही होणार. इंजेक्शनबरोबर तुमच्या आहारामध्ये बदल पण झाला पाहिजे. साखर पूर्णपणे बंद व्हायला पाहिजे. रोजच्या चहामध्ये पण साखर अजिबातच नको आहे. दुसरी गोष्ट भरपूर पाणी पिणं आवश्यक आहे. कुठल्याही द्रव्य पदार्थाचं जास्त सेवन करणं आवश्यकच असतं. जास्त तेलकट तळलेले पदार्थ युजली खायचे नाहीत. ते वजन कमी करण्यासाठी सगळ्यांना फॉलो करावंच लागणार आहे. शेवटी सांगण्याचा उद्देश एवढाच की हे जरी औषधं चांगले वाटले तरी त्याचे काही काही डेंजरस साईड इफेक्ट्स होऊ शकतात. त्याच्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे औषधं घेता कामा नये. क्लिनिकल ट्रायल्स ज्या झालेल्या आहेत किंवा काही चाचण्या ज्या झालेल्या आहेत त्या ह्याच्यामध्ये असं दिसतं आहे की परत मोहनजारो जास्त चांगल्या पद्धतीने वेट लॉस करू शकतं, डायबिटीज कंट्रोल चांगला करू शकतो. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या गोष्टी एकत्र झाल्या पाहिजेत. म्हणजे इंजेक्शन प्लस खाण्यापिण्यामध्ये पथ्य आणि व्यायाम. म्हणजे रोज कमीत कमी अर्धा तास तरी फास्ट वॉकिंग व्हायला पाहिजे. अबाउट 3 to 4 किलोमीटर्स पर आवर ह्याप्रमाणे जवळपास एक 25 मिनटं तरी आपल्याला आठवड्यातले 5 दिवस चालणं गरजेचंच असतं. तर आता जर मोहनजारो घ्यायचं का ओझेम्पिक. मोहनजारो म्हणजे टर्सेपेटाईड म्हणून जे आहे ते औषध. आता ॲक्च्युली ह्याच्यामध्ये कॉस्टच्यामध्ये खूप फरक आहे. ओझेम्पिक आता मी सांगितल्याप्रमाणे भारतात पण तयार व्हायला लागलेलं आहे कमी कॉस्टमध्ये. परंतु ते एवढे इफेक्टिव्ह अजून तरी त्याचे ट्रायल्स ज्या आलेल्या आहेत त्या काही दिसत नाही. ॲक्च्युली मोहनजारो जरासा महाग आहे. तुम्हाला भारतातली कुठलीही कंपनी अजून करत नाही तयार. कारण त्याचे हक्क सगळे इला लिली कंपनीकडे आहेत. ह्याचा डोस जो असतो ते ठीक आहे, तो सामान्य लोकांना काही आवश्यक नाही. परंतु तरी एक सांगून ठेवतो की 4 आठवडे एक कमीत कमी डोसमध्ये आपण हे चालू करतो. जसं 0.25मध्ये ओझेम्पिक, नंतर 4 आठवड्यानंतर 0.5, नंतर 4 आठवड्यानंतर 1 आणि नंतर 4 आठवडे 2 हा मेंटेनन्स डोस राहू शकतो. आणि टर्सेपेटाईड जे आहे किंवा जे मोहनजारो आहे ते साधारण 2.5 मिलीग्रॅमने आपण चालू करतो. ते वाढत वाढत आपण 15 मिलीग्रॅमपर्यंत नेऊ शकतो. सांगण्याचा उद्देश एवढाच
की हे नवीन ड्रग अजून ट्रायलमध्ये आहेत. दुसरी गोष्ट महत्त्वाची, प्रेग्नन्सीमध्ये हे चालत नाहीत, ब्रेस्ट फिडिंगमध्ये सुद्धा चालत नाहीत दोन्ही औषधं, कारण त्यावेळी अजून क्लिनिकल ट्रायल झालेले नाहीत, आपल्याला त्याच्याबद्दल माहिती नाही. त्याच्यामुळं त्या प्रेग्नंट पेशंटला किंवा ब्रेस्ट फिडिंग पेशंटला आपण हे देऊ शकत नाही. दॅट्स ऑल. नंतर एक डिटेल व्हिडिओ घेऊन लवकरच भेटायला येतो. थँक्यू व्हेरी मच. डॉक्टर राहुल देशमुख, लाईफ केअर हॉस्पिटल, मालेगाव. गुड नाईट.